कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेली बहुमजली पार्किंग व्यवस्था आजपासून सर्वसामान्यांसाठी खुली झाली आहे। सरस्वती टॉकीज जवळील या इमारतीत 75 चारचाकी आणि 260 दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय उपलब्ध करण्यात आली आहे। चारचाकी वाहनांना तासाला 40 रुपये शुल्क आकारण्यात येत असून दुचाकी पार्किंगसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही। इमारतीत सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत। या पार्किंग व्यवस्थेचं संपूर्ण व्यवस्थापन महानगरपालिकेच्या देखरेखीखाली राहणार असून इथल्या व्यवस्थेसाठी 10 प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत। महापालिकेचे उपशहर अभियंता सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली। कोल्हापूर महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने सध्या बांधकाम झालेल्या बेसमेंट, तळमजला, प्रथम व द्वितीय मजला या ठिकाणी सर्वसाधारणपणे 75 कार पार्किंग तसेच 260 दुचाकी वाहनांचे पार्किंग उपलब्ध करून दिले आहे। सदरचे पार्किंग कार्यान्वित करण्याकरिता महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस विभाग, अग्निशमन विभाग यांचे ना हरकत दाखले प्राप्त करून घेतले असून सध्या या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। सदरच्या पार्किंगमुळे महालक्ष्मी मंदिराकरता येणाऱ्या भाविक तसेच पर्यटकांकरता चांगली पार्किंग सुविधा उपलब्ध झाली आहे। पार्किंग इमारतीमधील अपघाताचे प्रसंग टाळण्यासाठी संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी दिली आहे। आपण सकाळपासून आता पार्किंग करायला चालू केलेले आहेत। त्याच्यामध्ये अग्निशमन यंत्रणेसाठी आम्ही स्प्रिंकलर सिस्टीम आणि होजरेल सिस्टीम बसवलेले आहेत। संपूर्ण ही अग्निशमन यंत्रणा ही ऑटो सिस्टीममध्ये आहे। इथे कुठल्याही प्रकारचं जर काय इन्सिडन्स घडला, आगीसारखे इन्सिडन्स गाडीला जर काय झाला असेल तर स्प्रिंकलर ब्लास्ट होऊन ॲटोमॅटिक पंप चालू होऊन सदरची यंत्रणा आमची कार्यरत होईल आणि त्याचं इंटिमेशन आम्हाला अग्निशमन विभागाला आल्यानंतर आमची गाडी पण ह्या इथे आतमध्ये येऊ शकते। त्यामुळे आम्हाला अग्निशमनसाठी कुठलेही इथे शॉर्टफॉल्स ठेवलेले नाही आहेत। संपूर्ण इमारतीला जिथे आता हे पार्किंग आपण चालू केलेलं आहे, जसं की बेसमेंट असेल, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर, याला अग्निशमन यंत्रणा तुम्ही पाहू शकता की अग्निशमन यंत्रणा सगळी कार्यरत आहे। या प्रकल्पासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी बहुमजली पार्किंगसाठी निधी उपलब्ध करून दिला होता। या सुविधेमुळे शहरातला पार्किंगचा प्रश्न काही अंशी सुटणार असल्यानं भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे।